नमस्कार मित्रांनो, येत्या 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने सर्व ज्या वीरांनी आपल्या देशासाठी, या मातीसाठी आपल्या देहाचा त्याग केला, आपल्या परिवाराचा त्याग केला, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, त्या सर्व महान वीरांना, क्रांतीवीरांना, शूरवीरांना, हुतात्म्यांना, महात्म्यांना वंदन करतो। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक 26 जानेवारी 1949ला भारतीय प्रजासत्ताकची स्थापना झाली, रिपब्लिक ऑफ इंडिया। आज 26 जानेवारी 2019 येतो आहे। एवढ्या लांबच्या पल्ल्याचा विचार करताना एक प्रश्न साहजिकच मनामध्ये येतो, आपण प्रजासत्ताक दिन कर्मकांड साजरा केल्याप्रमाणे दरवर्षी साजरा करतोय, पण खरंच प्रजासत्ताक आहे का? एक बाबीचा विचार करूया। राजकीय जीवनामध्ये प्रजासत्ताक म्हणजे काय? लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चालवलेलं राज्य। मग आजचं प्रजासत्ताक खरंच लोकांनी चालवलं आहे का? खरंच लोकांच्यासाठी चालवलं आहे का? आणि खरंच लोकांच्याकडून चालवलं आहे का? आज काय होतं, मी राजा असेल, मी खासदार असेल, मी मंत्री असेल, मी नेता असेल, तर माझा मुलगा नेता, पुढे माझा नातू नेता, पुढे माझा पंतू नेता, पुढे त्याचा मुलगा नेता। अशा प्रकारची वंश परंपरागत ही राजकीय जीवन प्रणाली चालू आहे। आणि माझा एखादा कार्यकर्ता असेल तर तो कार्यकर्ता, त्याचा मुलगा कार्यकर्ता, त्याचा नातू कार्यकर्ता, त्याचा पंतू कार्यकर्ता, वंश परंपरागत आम्ही सांस्थानिक सरंजामशाही जी होती, जी आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये जी सरंजामशाही होती, तीच आजही चालू आहे। मग कुठे प्रजासत्ताक? राजकारणामध्ये एखाद्या सामान्य घरातल्या, ज्याचं घर कुडाचं आहे, छप्पर मातीचं आहे, त्या व्यक्तीला उठून जर राजकारण करायचं म्हटलं आणि देशाच्या सर्वोच्च पदावर जायचं म्हटलं, जाता येतं का? आपण म्हणतो की आमचा देश असा देश आहे की जिथे प्रत्येक नागरिकाला राष्ट्रपती पदावर दावा करता येतो। खरं आहे, राज्यघटना असंच म्हणते, परंतु तुम्ही सांगा, एखादा ग्रामपंचायत सदस्य जरी व्हायचं म्हटलं तर सर्वसामान्य ज्याची आर्थिक कुवत नाही त्याला होता येतं का? आज राजकारणामध्ये गुन्हेगारी, गुंडगिरी किती वाढलेली आहे। सामाजिक जीवनामध्ये घ्या, एक इलिटिस्ट वर्ग आहे, तो इलिटिस्टच आहे। आणि जो तळागाळातला जो वर्ग आहे, मग ते जात कुठली असेल, प्रत्येक जातीमध्ये मी तर म्हणेल एक क्रीमचा वर्ग आहे, एक खालचा वर्ग आहे। तो खालचा वर्ग जिथे होता तिथेच आहे आजपर्यंतही। आर्थिक जीवनाचा जर विचार केला तर आर्थिक जीवनामध्ये ज्याच्याकडे 2 ट्रक होते, त्याच्याकडे आज 200 ट्रका झाल्यात, आणि ज्याच्याकडे खायला भाकर तेव्हाही नव्हती, आजही नाही आहे। मग खरं प्रजेचं राज्य आलंय का? आज आपण बघतोय आर्थिक जीवनामध्ये ही जी विषमता आहे, जगातल्या 73% संपत्ती, भारताची 73% संपत्ती ही 1% लोकांकडे आहे, आणि बाकीचे 99% जनता ही राहिलेल्या भागामध्ये आहे। हे जर आर्थिक चित्र असेल तर मग खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या आपलं प्रजासत्ताक आहे का? साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या जर बघितलं तर जगाच्या साहित्याचा विचार करता, आपल्या साहित्याचा विचार करता, जे उच्चभ्रू वर्ग आहे त्यांच्या साहित्याला किंमत आहे, तेच वाचलं जातं, तेच छापलं जातं, तेच खपलं जातं। पण तळागाळातलं, डोंगरदऱ्यातलं, स्पृश्यांचं, ग्रामीण भागातलं, खेड्यापाड्यातलं जे साहित्य आहे ते छापलं जातं का? ते वाचलं जातं का? त्याचा प्रचार होतो का? किंबहुना असे साहित्यिक पुढे येऊ दिले जातात का? जर असं नसेल तर हे प्रजासत्ताक आहे का? शिक्षण क्षेत्राचा विचार करा। उच्चतम गुणवत्ताधारक असलेला एखादा व्यक्ती जर प्राध्यापक होऊ इच्छितो, शिक्षक होऊ इच्छितो, किंवा एखादा चांगला विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊ इच्छितो आणि त्याची परिस्थिती नसेल तर आपली व्यवस्था त्याला परवानगी देते का शिक्षणाची? आज आपण शिक्षक भरतीचे घोटाळे बघतो किती होतात। अत्यंत गुणवान असणारा एखादा व्यक्ती शेतामध्ये नांगर हाकतो आणि अत्यंत फडतूस, ज्याची काहीही लायकी नाही आहे, तो काहीतरी ठराविक 25-30 लाख वगैरे डोनेशन भरून प्राध्यापक होतो, आणि हा प्राध्यापक आपली पुढची पिढी घडवणार, कशी घडवणार? विचार करा। आज तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणतो आपण प्रजासत्ताक आहे का? आज आपल्या प्रत्येकाच्या हालचालीवर, प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यावर, प्रत्येकाच्या व्यक्त होण्यावर फेसबुक, गुगल, ट्विटर हे लोकांचं नियंत्रण आहे का? आपलं नियंत्रण, प्रजेचं नियंत्रण आहे का? आणि जर तसं नसेल तर मग खरंच आहे का प्रजासत्ताक? हे नोकरशाहीचा विचार केला तर आज नोकरशाही ही आपली नोकर नसून
आपल्यावर साम्राज्य गाजवणारा कोणीतरी वर्चस्ववादीच्या भूमिकेत वावरत आहेत. समाजामध्ये ज्या लोकांची सेवा करण्यासाठी मी आलो आहे, त्यांच्या सेवेसाठी मी नाही तर त्यांच्यावर राज्य करण्यासाठी मी आहे, अशा भूमिकेत ही लोकं वावरतात. आहे का प्रजासत्ताक? मग खरं प्रजासत्ताक कोण आहे की जिथे सामान्यातल्या सामान्य माणसाची सुद्धा क्षमता असेल, क्वालिटी असेल, तर एखाद्या शेतामध्ये खुरपणाऱ्या बाईचा मुलगासुद्धा राष्ट्रपती पदाचं स्वप्न बघू शकला पाहिजे. आज प्रत्येकाचा स्वप्न बघण्याचा अधिकारच हिरावून घेण्याचा प्रयत्न होतो आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत एका टिपिकल घराण्यातल्या लोकांनी देशावर राज्य केलं असं म्हटलं जातं, पण हे झालं एक टिपिकल ठळक उदाहरण आहे. तुम्ही जिल्ह्याचा विचार करा, गावाचा विचार करा, तालुक्याचा विचार करा, राज्याचा विचार करा. एकाच घराण्यातली माणसं रूल करतायत प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक राज्याला. कदाचित त्यांचे अल्टरनेटिव्ह असतील. 5 वर्ष हा रूल करेल, 5 वर्ष त्याचा घराणा रूल करेल, 5 वर्ष याचा घराणा रूल करेल, पण त्याच्या पलीकडे सत्तेची सूत्र गेलेली नाहीत. आणि जर प्रजासत्ताक खरा साजरा करायचा असेल तर ही सत्तेची सूत्र खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या हातात असावीत. पद प्रतिष्ठा जी मिळायची असेल ती खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या गुणावर आधारित मिळायला पाहिजे. आणि त्या अर्थाने मी म्हणतो खरं स्वराज्य होतं, खरं प्रजासत्ताक होतं ते आमच्या छत्रपतीचं. छत्रपतींनी कधी वंश परंपरागत सरंजाम दिले नाहीत, वतनं दिले नाहीत, जहागिरे दिले नाहीत. प्रत्येकाची गुण बघून त्याला पद दिलं, प्रत्येकाचं गुण बघून त्याला प्रतिष्ठा दिली, बक्षीस दिलं, गौरव केला. आणि प्रजासत्ताक आम्ही जे म्हणतो ते खऱ्या अर्थाने मी म्हणतो जे 16 महाजनपदं आपण इतिहासामध्ये शिकतो, द्वारकेचं साम्राज्य आपल्याला माहीत असेल. खरं प्रजासत्ताक ते श्रीकृष्णाकडे साधं ग्रामसेवक म्हणून सुद्धा पद नव्हतं, तरीही त्या श्रीकृष्णाला भगवान श्रीकृष्ण म्हणून आपण आजही पुजतो. ते प्रजासत्ताक सामान्यातल्या सामान्य माणसालाही जे गौरव प्राप्त करून देतं ते खरं प्रजासत्ताक. आणि आज आपण 135 कोटी देशबांधव अशी प्रतिज्ञा करूयात का हा माझा देश हा खरंच खऱ्या अर्थाने गांधीजींच्या स्वप्नातला देश बनावा, भगतसिंगांच्या स्वप्नातला देश बनावा, छत्रपतींच्या स्वप्नातला देश बनावा, सावरकरांच्या स्वप्नातला देश बनावा, सुभाषबाबूंच्या स्वप्नातला देश बनावा. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करूयात. आमची जी गुलामगिरी आहे, वैचारिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी, नवे शैक्षणिक गुलामगिरी, आजही आपली शिक्षण पद्धती मेकेल्याने आखून दिलेल्या मार्गानेच जाते. आजही आपले बहुतेक कायदे हे इंग्रजांनी केलेले आपण आज वापरतो आहेत. आणि जोपर्यंत आपण ते वापरणार आहेत, जोपर्यंत त्याच मार्गाने चालणार आहोत आणि जोपर्यंत त्यांच्या जीवनशैलीचं, त्यांच्या विचारप्रणालीचं, त्यांच्या साहित्याचं, त्यांच्या सिनेमाचं आपलं आकर्षण आहे, तोपर्यंत आपण स्वतंत्र नाही. तर स्वतंत्र होऊया, स्वतंत्र विचार करूया, स्वतंत्र सर्जन करूया आणि या देशाच्या मातीचा सुगंध जो आहे तो जगभरात पसरूया. आणि जी आपल्या पूर्वजांनी जी प्रतिज्ञा केलेली आहे, कुर्वन्तो विश्वम आर्यम, ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणूया आणि समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत गौरव त्याचा उभा करूया, त्याला प्रतिष्ठा मिळवून देऊया, त्याची अस्मिता उभा करूया. आणि प्रत्येकाने जे आपल्या घटनेच्या कलम 51A मध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एक श्रेणीवरती चढत जाणं आणि स्वतःचा उत्कर्ष करत करत देशाचा उत्कर्ष घडवून आणणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि जेव्हा माझ्या 135 कोटी देशातला प्रत्येक नागरिक हे कर्तव्य अंमलात आणील, पार पाडील, तेव्हा खऱ्या अर्थाने हा देश, हे राज्य, हे राष्ट्र गणराज्य होईल. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने कुर्वन्तोम विश्वम आर्यमचा जो उद्घोष आहे आपल्या पूर्वजांचा तो प्रत्यक्षात येईल आणि हा देश खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनेल, महासत्ता बनेल. तर चला सगळे मिळून प्रयत्न करूया त्या दिशेने. पुन्हा एकदा या देशाला प्रजासत्ताक, सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष गणराज्य बनवण्याचा. धन्यवाद.